नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट नीलम ठाकूर। आज जो हा मी व्हिडिओ बनवते तो एका खास कारणासाठी बनवते, ज्याने की तुम्हाला पुढची जी माहिती मिळणार आहे त्याने तुम्ही जे ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स किंवा ऑनलाईन शॉपिंग वगैरे करता त्याने पुढे जेव्हा ती पुढची ट्रान्झॅक्शन्स करण्याचा प्रयत्न कराल तेव्हा तुम्ही 1000 वेळा विचार कराल। तर मी असंच सकाळी मी ऑफिसला जाताना मला फोन आला की तुमचं एक फेडेक्स कंपनीचं एक पार्सल आहे। तर मला जनरली एक असं वाटलं की काहीतरी मी कुरिअरवरून मागवलं असेल, ऑनलाईन शॉपिंगमधून काहीतरी मागवलं असेल, तर ते माझं पार्सल येणं बाकी असेल, त्यासाठी त्यांचा फोन आलेला असेल। समोरून सुरुवात जी झाली ती त्यांनी मला असे सांगितलं की पुढच्या क्वालिटी पर्पजसाठी आम्ही तुमचा कॉल रेकॉर्ड करणार आहोत आणि तुम्ही प्लीज इंग्लिशमधून टॉकिंग करा। सो मी इंग्लिशमध्ये टॉकिंग सुरू केली आणि मी त्यांच्याकडे चौकशी केली की कोणत्या शॉपिंग ॲपवरून माझा पुढचा जो पार्सल यायचा आहे तो कुठून येणार आहे। तर त्यांनी मला असं सांगितलं की आम्ही फेडेक्स कंपनीकडून बोलतोय आणि जी पुढे तुम्ही एक पार्सल जो आहे तुमचा तो पार्सल तुम्ही स्वतः तुमच्या नावाने तुमचा आधार कार्ड त्याला लावलेला आहे आणि त्याच्यासोबत त्याने माझं नाव सांगितलं, माझा फोन नंबर सांगितला, ते माझ्याकडून व्हेरीफाय करून घेतलं आणि पुढे जाऊन त्याने असं सांगितलं की तुमचा हा पार्सल जो आहे तो तुम्ही मुंबईवरून दुबईला पाठवण्याचा प्रयत्न करत आहात आणि त्या पार्सलमध्ये काहीतरी इल्लीगल वस्तू आहेत आणि त्या इल्लीगल वस्तू असल्यामुळे तो पार्सल जो तुमचा आहे तो कस्टम्स ऑफिसवाल्यांनी होल्ड केलेला आहे, त्यांनी जप्त केलेला आहे। तर तो सोडवण्यासाठी तुम्हाला तिथे मुंबईच्या ऑफिसला यावं लागेल आणि जी तुमची पेनल्टी असेल किंवा व्हॉट एव्हर पनिशमेंट जी असेल ती तुम्हाला ऍक्सेप्ट करावी लागेल आणि ती पेनल्टी तुम्हाला भरावी लागेल। सो मी थोडंसं दचकले, म्हटलं काय आहे हे, मी कधी कोणाला हे केलेलं नाहीये। मी अजून त्यांच्याकडे चौकशी केली तर त्यांच्याकडून असं मला कळलं की तुमचा आधार कार्ड देखील त्यांच्याकडे आहे। तर मला क्लिक झालं, पहिले तर मी थोडीशी शॉक झाले आणि नंतर मला क्लिक झालं की असं मी कधीच कोणाला आधार कार्ड देत नाही आपण। सो मी लगेचच त्याला डिनायल मध्ये गेले की नाही, असं होऊच शकत नाही, मी कोणाला आधार कार्ड दिलेलं नाहीये आणि मी कोणालाही पार्सल पाठवण्याचा प्रयत्न केला नाहीये। तर यातून मला हेच सांगायचं आहे की एखादा नॉर्मल माणूस जेव्हा कधी कधी असं देखील होतं की माझ्या एका मित्रासोबत असं झालेलं आहे की पोलिसांनी समोरून मी पोलीस बोलतोय असं बोलून तुमच्या एखाद्या जवळच्या नातेवाईकाच्या जीवाला धोका आहे असं सांगून पैसे उकळण्याचा प्रयत्न करतात, फोनवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करायला सांगतात आणि आपल्याकडून जास्तीत जास्त अमाऊंट काढण्याचा प्रयत्न करतात। तर असं होऊ नये किंवा आता जर मी पुढे मला जो फोन आला होता त्या अनुषंगाने मी जर पुढे त्यांच्याशी अजून बोलत राहिले असते किंवा मी त्यांना पेमेंट्स केले असते पुढचे पेनल्टी भरण्याच्या हिशोबाने, तर ते मला जास्त जड गेलं असतं आणि त्यामुळे मला फायनान्शियली सुद्धा त्याचा धक्का घ्यावा लागला असता आणि ते बर्डन माझ्यावरती आलं असतं आणि पुढे जाऊन अजूनही काही इल्लीगल गोष्टी होऊ शकत होत्या। त्यामुळे आपण नेहमीच जागृत राहिलं पाहिजे आणि प्रत्येक गोष्ट करताना किंवा फोनवर देखील आपण कोणाशी बोलत असताना त्यांना कुठल्याही प्रकारचे आपले बँकेचे डिटेल्स असतील किंवा आपली काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ती कधीही देण्याचं टाळावं। हे मोबाईल कंपनीवाले समोर दुसरीकडून एखाद्या ठिकाणावरून आपले जे फोन नंबर्स वगैरे लिंक केलेले असतात तिकडून आपली माहिती मिळवतात आणि समोरून फोन करून वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला थ्रेट देण्याचा प्रयत्न करतात आणि आपल्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपण घाबरून त्यांना पैसे देऊ करू आणि अशा प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड्स आजकाल खूप होत आहेत। अशाच प्रकारचा आणखी एक उदाहरण माझ्यासोबत झाला होता, मी स्वतः ते अनुभवलेलं आहे, पण प्रत्येक वेळी मी स्वतःला अलर्ट ठेवलं आणि त्यामुळे मी त्याच्यातून वाचू शकले। म्हणून तुम्हा सर्वांना माझी ही विनंती आहे की यापुढे कधीही कोणाशीही फोनवर बोलतानाही किंवा कुठलेही ऑनलाईन ट्रान्झॅक्शन्स करताना एकदम सतर्क राहा, काळजी घ्या आणि सावधानतेने पुढची पावले टाका। धन्यवाद।